क्रूर नियतीनेही 16 वर्षाच्या मुलाची घेतली परीक्षा। वडिलाचा मृतदेह घरात, लेक 10वीच्या परीक्षा केंद्रात पेपर सोडवून आल्यावर केले अंत्यसंस्कार। वडिलांचा मृतदेह घरात असताना मुलगा आदेशने प्रथमच 10वीच्या परीक्षा केंद्रात जात मराठीचा पेपर सोडविला आणि नंतर वडिलांवर अंत्यसंस्कार केले। यात क्रूर नियतीनेही आदेशची आज परीक्षा घेतली। नियती ती नियतीच असते, पण ती परीक्षा घेणारच। मात्र अशा परिस्थितीवरही मात करता आली तर सर्व काही जिंकल्यात जमा आहे। हेच धाडस गोंदियाच्या गोरेगाव तालुक्यातील मुंडीपार येथील आदेश कटरे यांनी दाखविले। इयत्ता 10वी मध्ये असलेल्या आदेशचा 21 फेब्रुवारी रोजी मराठीचा विषयाचा पेपर होता। पेपरचे मानसिक दडपण असतानाच त्याने वडील ठाणेश्वर कटरे यांचा 21 फेब्रुवारीच्या पहाटे आकस्मिक निधन झाले। वडिलांचा मृतदेह दारात असताना परीक्षेला जावे तरी कसे असा सवाल त्याच्या मनात होता। मात्र पेपरच्या गैरहजेरीने पूर्ण शैक्षणिक वर्ष वाया जाणार, यामुळे आदेशने मन घट्ट करून वडिलांचा मृतदेह दारात असताना पेपर देण्याचा निर्णय घेतला। पेपर सुटल्यानंतर मग त्याने वडिलांवर अंत्यसंस्कार केलाय। नियतीचा खेळ वेगळाच असतो। नियती कधी कुणाला रडवेल, कुणाला हसवेल याचा नेम नाही। बापाचे छत आणि मायेची ऊब मिळते ते नशिबानेच म्हणावे लागेल। गोरेगाव तालुक्यातील मुंडीपार येथील ठाणेश्वर कटरे यांच्या शुक्रवारी पहाटे निधन झाले। तर ठाणेश्वर कटरे यांचा मुलगा यंदा 10वीत होता। आज त्याचा पहिलाच पेपर। मात्र नियतीने आदेशच्या नशिबात काही वेगळेच ठरविलेले होते। नशिबाने काय ठरविले याचा मागमूसही आदेशला लागला नाही। अशातच डोक्यावरील बापाचे छत कायमचे शुक्रवारी पहाटे 4 वाजता दरम्यान उडाले। घरातील एकुलता एक मुलगा 10वीचा पेपर देण्यासाठी मोहाडी येथे जाणार होता। मात्र पहाटे वडिलांचा मृतदेह घरात असताना मुलगा 10वीच्या परीक्षेला मोहाडी केंद्रात पेपर द्यायला जातो। मन काय स्थिती असेल आदेशची। मात्र त्यांनी दुःख बाजूला सारून 10वीची परीक्षा दिली। आदेश ठाणेश्वर कटरे हालाकीच्या परिस्थितीतही शिक्षण घेतोय। घरात 18 दारिद्र्य या सर्वात वाट मोकळी करीत आदेशची शिक्षणासाठी धाडसी धडपड कौतुकास्पद आहे। एकीकडे आदेशच्या वडिलांचा घरी मृतदेह आणि दुसरीकडे मोहाडी केंद्रात आदेशच्या हातात मराठीचा पेपर। जिथे आयुष्यातील गणिती बिघडली असली तरी मराठीचा पेपर सोडवायचा कसा हा प्रश्न अधोरेखित होता। अशातच आदेश कटरे याने मोहाडी येथे सकाळी 11 वाजताच्या सुमारास 10वीची परीक्षा दिली। एकीकडे मुंडीपार येथील राहते घरी अंथरुणावर मृतक बाप, दुसरीकडे मोहाडी येथील परीक्षा केंद्रावर आदेशच्या हातात मराठीचा पेपर। दोन्हीपैकी एकाला वेळेवर निवडायचे ही सत्व परीक्षा आदेशच्या आयुष्याची परीक्षा घेणारी होती। यापैकी आदेशने 1 तासात मराठीचा पेपर सोडवून सामाजिक बांधिलकी जोपासली। वडील हेच शेवटचे परमेश्वर। नापास झालो तर परीक्षा पुन्हा देता येईल। वडिलांसोबत आज शेवटचा प्रवास। वडिलांना साथ द्यावी लागेल या आत्मविश्वासात आदेश मोहाडी येथून मराठीचा पेपर 1 तासात सोडून घरी माघारी परताला। वडिलांच्या मृतक शरीराला त्यांनी खांदा दिला आणि सायंकाळी वडील ठाणेश्वर कटरे यांचा मुलगा आदेश यांच्या उपस्थितीत असताना विलीन झाले। या सर्व संवेदनशील प्रसंगाचे गावकरी साक्षीदार झाले। आदेशला परीक्षेसाठी परीक्षा देण्यासाठी शिक्षक रमेश बिशेन व क्षत्रिय पवार समाज संघटनेचे सचिव मरेश्वर चौधरी यांनी प्रोत्साहित केले। या घटनेची माहिती मिळताच मोहाडी ग्रामपंचायतचे सरपंच नरेंद्र चौरागडे, माजी सरपंच ध्रुवराज पटले व इतर ग्रामपंचायत सदस्य गावकऱ्यांनी मोहाडी येथील 10वीच्या परीक्षेला केंद्राला भेट दिली। यावेळी आदेश कटरे यांची भेट घेतली व सरपंच नरेंद्र चौरागडे यांनी सांत्वनही केले।